बंडानंतर ज्यावेळी शिंदेंनी भाजपबरोबर जाऊन सरकार बनवलं त्यानंतर विधानसभेत झालेल्या एका भाषणात ते म्हणाले होते की ज्या लोकांनी मला साथ दिली, जे माझ्याबरोबर आले, त्या सर्वांना निवडून आणण्याची माझी जबाबदारी आहे आणि येत्या निवडणुकीत ते सर्व लोक परत निवडून येतील। पण सध्याची परिस्थिती बघता आपल्याला हे लक्षात येतं की निवडून आणणं तर खूप लांबची गोष्ट आहे, त्यांना आपल्या लोकांना उमेदवारी देखील देता येत नाहीये। शिंदेंना सध्या दुहेरी लढत लढावी लागत आहे असं दिसतंय। एक तर ते महाविकास आघाडी विरुद्ध लढतायत, स्पेशली उद्धव ठाकरेंविरुद्ध, आणि दुसरं म्हणजे महायुतीमध्ये देखील त्यांना भाजप बरोबर मोठा संघर्ष करावा लागत आहे जागा वाटपांसाठी, जागा मिळवण्यासाठी। नमस्कार, मी आकाश खांडके, तुम्ही पाहताय जस्ट पॉलिटिक्स। आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की सध्या इलेक्शनची रणधुमाळी सुरू आहे आणि प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवाराला कसा उमेदवारी मिळवून देता येईल याच्याकडे लक्ष ठेवून आहे। हीच काही परिस्थिती महाविकास आघाडीमध्ये आहे आणि महायुतीमध्ये देखील आहे। पण जे लोकांना वाटलं होतं, राजकीय विश्लेषकांना वाटलं होतं की महाविकास आघाडीमध्ये खूप चुरस होईल आणि खूप भांडणं होतील आणि या उलट महायुतीमध्ये खूप इझिली होऊन जाईल, तसं झालेलं नाहीये। चित्र पूर्ण पलटलेलं आहे आणि शिंदेंच्या ह्याच्यात खूप गळचेपी होते असं दिसते। शिंदेंची पहिली लिस्ट आली, त्याच्यात त्यांनी 8 उमेदवारांना त्यांच्या संधी दिली। आता ऍक्च्युली त्यांच्याकडे 13 खासदार आहेत, पण त्यांना पहिला यादीत 8 उमेदवारांनाच त्यांच्या संधी देता आली। पुढे काय होईल माहित नाही, कारण भाजप अजूनही खूप सीट्सवर अडून बसले। भाजप त्यांना बॅकफुटवर टाकायचा पूर्ण प्रयत्न करत आहे। या उलट आपण जर महाविकास आघाडीमध्ये बघितलं तर उद्धव ठाकरेंनी ऑलरेडी 17 लोकांची त्यांच्या उमेदवारी जाहीर केलेली आहे। त्यांच्याकडे ऍक्च्युली अजून पण एक 2-3 उमेदवार जाहीर होतील अशी शक्यता दिसते आणि काय होईल ते आपल्याला पुढच्या काही दिवसात कळेल। पण शिंदेंचं मात्र तसं नाहीये। शिंदेंची जे सिटिंग एमपी आहेत सध्याचे, त्यांना देखील परत तिकीट देणं त्यांना खूप अवघड झालेलं आहे। एक साधं एक्झाम्पल घ्यायचं म्हणलं तर नाशिकची सीट आपल्याला माहित असेल की नाशिकमध्ये सध्या खूप चुरस चालू आहे। नाशिकचे जे विद्यमान खासदार आहेत हेमंत गोडसे, ते मध्ये ठाण्याला जाऊन त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं। ते जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटले, त्यांना म्हणजे तिकीट पाहिजे यासाठी, पण अद्याप त्यांना तिकीट देण्यात आलेलं नाहीये आणि चर्चा इथेपर्यंत पोहोचलेली आहे की भुजबळ कदाचित इथून लढतील आणि ही जागा शिंदेंना न जाता भाजप ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला देखील देऊ शकतं। यातून असं दिसतं की शिंदेंचा से नाहीये या सगळ्यामध्ये। शिंदे मुख्यमंत्री आहेत, शिंदेंचा स्वतःचा पक्ष आहे, इलेक्शन कमिशनने त्यांना चिन्ह दिले, नाव दिले, सगळं दिले, पण जो बाणा असतो शिवसेनेचा, जो एक शिवसेना म्हणून त्यांचा जो एक स्टँड पाहिजे, तो त्यांना कुठेही घेता येत नाही। आणि ह्याचं जे परसेप्शन आहे ते खूप वाईट जाते लोकांमध्ये, असं माझं ठाम मत आहे। या उलट उद्धव ठाकरेंनी त्यांचा चांगली पोझिशन केली त्यांनी स्वतःला महाविकास आघाडीमध्ये। तिथेही कुरघड्या झाल्या, तिथेही भांडणं झाली, भांडणं चालू आहेत, पण त्यांनी आपला स्टँड क्लिअर केलाय, ते मागे हटायला तयार नाहीत। आपल्याला माहित असेल की सांगलीच्या जागेवरनं भरपूर चुरस झाली। चंद्रहार पाटील जे आहेत, ज्यांना उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली, तिथेच ऍक्च्युली काँग्रेस पण इंटरेस्टेड होतं, अजूनही आहे देखील। काँग्रेसचे भरपूर मोठे नेते आहेत, थोरात साहेब आहेत, बाकीचे आहेत, त्यांनी हे बोलून दाखवलं की ही जागा आम्हाला पाहिजे होती, ही आमची आहे, आमचे नेते इथून इंटरेस्टेड आहेत। पण उद्धव ठाकरेंनी त्यांना न जुमानता आपला उमेदवार जाहीर केला। ठीक आहे, आता त्यांनी जे केलं ते महाविकास आघाडीच्या धर्माला पकडून आहे नाहीये हा वेगळा मुद्दा आहे, ह्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ होऊ शकतो, ह्याच्यावर चर्चा होऊ शकते। पण त्यांनी आपली पोझिशन फिक्स केलेली आहे। ते लोकांना हे पटवून देत आहेत की शिवसेना जरी फुटली असली तरी मी माझा बाणा सोडलेला नाहीये, मी माझ्या स्टाईलमध्येच निगोसिएशन करणार आणि मला कोणीतरी कितीतरी सीट देते म्हणून मी तेवढ्यावर लढेन असं नाहीये। मला पाहिजे त्या सीट्सवर मी लढेन, मी वाटाघाटी करेन, वेळ पडलीच तर मी त्यांच्याबरोबर निगोसिएशन पेक्षा जाऊन पुढे जाऊन जर आमचं थोडं बिनसलं तरी चालेल, पण मी सीट्स लढणार। आणि एक तुम्हाला समजून घेतलं पाहिजे की एक जो कॉमन शिवसैनिक असतो, ज्याला जास्त पॉलिटिक्स कळत नाही किंवा ज्याला जो त्याच्या नेत्यावर पूर्ण विश्वास ठेवून असतो, त्याला हे आवडत असतं। शिवसैनिक जो असतो तो एक रांगडा गडी असतो, त्याला हेच पाहिजे असतं की आपला नेता किती खमक्या आहे, आपल्या जागा कशा जास्त आहेत आणि आपला नेता कशी आपली बाजू भक्कमपणे मांडतोय। त्याला असा नेत्यात इंटरेस्ट नसतो जो थोडं काय झालं की दिल्लीला जातो, दिल्लेश्वर जे म्हणतात त्याच्याप्रमाणे वागतो, भाजप एवढ्या सीट देतील तेवढ्या लढतो। तुम्हाला आठवत असेल की 2014 मध्ये देखील युती तुटलेली, ती पण सीट शेअरिंगवरच तुटलेली आणि तिथे उद्धव ठाकरे एकटे लढलेले। ठीक आहे, त्यांची नंतर इलेक्शन नंतर युती परत झाली आणि ते एकत्र आले, पण तो जो स्टँड होता तो महत्वाचा होता। तिथं त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला होता लोकांना की मी भाजपला आश्रित गेलो नाहीये, भाजप म्हणेल तेवढ्या सीट घेऊन मी लढीन असं नाहीये, मी इंडिपेंडंट आहे, माझा पक्ष आहे आणि मी माझा स्टँड घेईल।
आणि आता पक्ष फुटल्यानंतर देखील तो स्टँड घेऊन ते उभे आहेत आणि हे कदाचित लोकांना आवडते, याचा त्यांना फायदा होईल. मात्र या उलट शिंदेंना खूप प्रॉब्लेम झालाय. मी जसं मगाशी म्हणलो की नाशिकच्या सीटवरून गोंधळ झालाय, तसंच मुंबईत देखील त्यांना सीट पाहिजे आहे आणि त्यांच्याकडे उमेदवार तेवढे आहेत असं दिसत नाहीये. आणि जिथे त्यांचा उमेदवार म्हणजे बस सिटिंग MP थोडा वीक वाटतो किंवा जिथे त्यांच्याकडे उमेदवार नाहीये तिथे भाजप बरोबर मुसंडी मारतं. भाजप त्यांना सांगते की तुमच्याकडे उमेदवार नाहीये, तुम्ही बाजूला व्हा, आम्ही आमचा उमेदवार देतो. यातून नुकसान होते ते शिंदेचं होतंय, त्यांच्या शिवसेनेचं होतंय, त्यांच्या नेत्यांचं, त्यांच्या कार्यकर्त्यांचं होतंय. त्यामुळे यातून एक गोष्ट नक्की आहे की शिंदेना दुहेरी लढत लढायची आहे. सध्या ते अंतर्गत लढाई लढत आहेत आणि परत प्रचार चालू झाल्यावर त्यांना उद्धव ठाकरेंविरोधात पण लढायचे. आणि हे जे मुद्दे मी तुम्हाला आता सांगितले, हे जे आपल्याला लक्षात आले, हे उद्धव ठाकरेंना नक्की आले असतील आणि ते हे सगळे त्यांच्या निवडणूक प्रचारात वापरतील. ते लोकांना सोपं गोष्ट आहे, त्यांना लोकांना फक्त एवढीच पाठवून द्यायचं आहे की हे कसे खोटारडे आहेत आणि हे कसे भाजपला आश्रित केलेत. या एका मुद्द्यावर त्यांचं राजकारण होऊ शकतं आणि त्यांना त्याचा निवडणुकीत प्रचंड फायदा होऊ शकतो. जे महाविकास आघाडीमध्ये थोडंफार चलबिचल चालू आहे त्याला ते कसं टॅकल करतात हे आपल्याला बघावं लागेल. सांगलीची सीट तर त्यांनी घेतलेली आहे, बाकीच्या सीट्स 1-2-3 सीट्सवर काय होतं हे आपल्याला येत्या दिवसात कळेल. आणि जसं त्याच्यावर अपडेट्स येतील आपण त्याच्यावर देखील एक व्हिडिओ बनवू सगळ्यांच्या सीट शेअरिंगवर. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओवर कमेंट करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर देखील करा. आणि इलेक्शन असल्यामुळे आम्ही तुमच्यासाठी भरपूर असे व्हिडिओ घेऊन येत आहोत. तुमचे काही सजेशन असतील तरी आम्हाला द्या. धन्यवाद.